चला तर मग आज आपण बघणार आहे पौष्टिक पदार्थ मेथीचे मुटके। ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। करायला लागणार साहित्य बघू। 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, जिरं, हळद, लसूण, धने पावडर, लाल तिखट, मीठ, पाणी, तीळ आणि बारीक चिरून घेतलेली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी घेतली इथं भरपूर अशी, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घाला। हे सर्व साहित्य घालून आता घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला, जो की हाताला चिटकला नाही पाहिजे, पातळ जास्त करायचं नाही, घट्ट गोळा मळून घ्यायचा हे सगळं साहित्य घालून। थंडीमुळे भाज्या एकदम फ्रेश आलेल्या आहेत मार्केटमध्ये। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा सगळ्यांसोबत, जेणेकरून सगळ्यांना ही रेसिपी बघता येईल। तुम्हीही एकदा करून बघा, खूपच छान, खूप टेस्टी होते, एकदा नक्की करून बघा। जास्त पाणी न घालता जेवढं लागेल तेवढंच थोडं थोडं पाणी घेऊन हा घट्ट असा गोळा मी इथं तिंबून घेतलेला आहे। त्याला थोडंसं तेल लावायचं आणि प्लेट ठेवून झाकून ठेवायचं 10 मिनिटे। इकडं कुकर घेतला, कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि कुकरच्या डब्याला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित। आता आपल्याला तिंबून घेतलेल्या पिठाच्या हातावर मुटके बनवायचे आहे। हाताला अगोदर तेल लावून घ्यायचं, ह्या डब्यालाही लावून ठेवायचं, आपण त्यामध्ये ठेवणार आहेत, जेणेकरून खाली ते चिटकणार नाहीत मुटके, आणि व्यवस्थित याची वाफ काढून घ्यायची। असे छोटे छोटे हाताला अगोदर तेल लावून असे छोटे छोटे गोळे करून हातावरच मुटके बनवायचे, असे छोटे छोटे, जास्तही पातळ नाही करायचे, छोटे छोटे मुटके बनवून घ्यायचे। या प्रकारे मी सर्व मुटके बनवून घेणार आहे इथे। पीठ जास्त पातळ अजिबात करायचं नाही, पीठ जास्त पातळ झालं तर ते हाताला चिटकण्याची शक्यता असते आणि मुटके व्यवस्थित बनणार नाहीत। असं घट्टसर मळल्यानंतर मुटके व्यवस्थित त्याला आकार येतो आणि व्यवस्थित बनतात। त्यामुळे पीठ जास्त पातळ नाही करायचं, थोडंसंच पाणी घालायचं पीठ मळताना। आणि हे असे सगळे मी मुटके बनवून घेतलेले आहे इथं, आणि आता मी ह्याला कुकरमध्ये वाफलाय ठेवणार आहे, आणि याच्या 2 किंवा 3, जास्तीत जास्त 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या, व्यवस्थित वाफलतात 3 शिट्ट्यामध्ये। हे आपण स्टीमरवर पण वाफून घेऊ शकतो, पण कुकरला पण मस्त वाफलतात। यामध्ये फक्त 3 शिट्ट्या कराव्या लागतात। 3 शिट्ट्या झाल्या की कुकर ओपन करून घ्यायचा, आणि हे वाफलेले मुटके मेथीचे असेही खायला खूपच छान लागतात। पण मी फोडणी देणार आहे याला। फोडणी देण्यासाठी कढई ठेवली, त्यामध्ये 2 पळ्या तेल घेतलं। ह्याला लागणार साहित्य: आलं लसूणची पेस्ट, भरपूर कोथिंबीर, खोबरं आणि कांदा। तेलामध्ये थोडंसं जिरं घातलं, कांदा घातला, अद्रक लसूणची पेस्ट घरचीच घाला, टेस्ट खूप छान येईल। खोबरं घातलं थोडंसं, हळद, लाल तिखट, घरकुल मसाला, सुहाना मसाला आणि आपलं घरचं काळं तिखट घातलं, आणि तीळ घातलं, कोथिंबीर थोडीशी, आणि हे वाफलेले मुटके छान असे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। थोडंसं वरून मीठ घालायचं, मस्त फ्राय करून घ्यायचे, आणि पाण्याचा थोडासा शितळा द्यायचा, झाकून ठेवायचे 5 मिनिट। मस्त लागतात, तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, एकदम युनिक रेसिपी आहे ही। भरपूर कोथिंबीर घालायची आणि प्लेटमध्ये सर्व करून खायला द्यायचं। माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। थँक्यू।